आज आम्ही लोणावळ्यामध्ये अशी ठिकाणी एक्सप्लोर केली जी प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच पाहिजे, पण असं मनातून बघण्यात काही मजा नाही म्हणून ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर काय म्हणता मित्रांनो, मी प्रणय स्वागत करतो तुमचं आजच्या लोणावळा सिरीज पार्ट 1 मध्ये. जसं की आपण मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं, आपण पुण्याला आलो होतो आणि तिथून लोकलने तळेगावला आलो होतो. तर आज आपल्याला लोणावळा एक्सप्लोर करायला जायचं होतं. मग ऑटो करून सहज तळेगाव रेल्वे स्टेशनवर आलो. स्टेशनवर गेल्यावर तिकीट वगैरे काढली, थोडासा वेळ लोकल पण आली. मग लोकल मध्ये बसलो आणि थोडासा वेळ लोणावळा स्टेशनवर जाऊन पोहोचलो. स्टेशनवरून बाहेर आला, तिथून गाडी केली आणि सर लोणावळा एक्सप्लोर करायला निघालो. आज आपल्याला 1-2 नाही तर तब्बल 5 ठिकाणी कव्हर करायची होती. लोणावळा घाट, बुरशी डॅम, टायगर पॉइंट आणि अजून 2 ठिकाणी आजच आपल्याला एक्सप्लोर करायची होती. पण थोडं स्टेशनच्या समोर आलं तेवढं ट्रॅफिक पण लागलं. ट्रॅफिक क्लिअर झालं, आम्ही सगळेजण लोणावळा घाटकडे जायला निघालो. आणि तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला एवढा खतरनाक नजारा पाहायला भेटला याचा आम्ही कधी विचार पण नव्हता केला. डोंगरावरून पाणी खाली येत होतं आणि हवा पण एकदम भारी लागत होती. मग थोडा वेळ तिथल्या वातावरणाचा आनंद घेतला, फोटो वगैरे काढले आणि पुढच्या डेस्टिनेशन कडे म्हणजे बुरशी डॅम कडे जायला निघालो. आता बुरशी डॅमला पोहोचल्यानंतर आपल्याला काय काय पाहायला मिळालं आणि पुढे आपला लोणावळाचा दिवस कसा गेला ते सगळं मी पार्ट 2 मध्ये सांगणार आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पार्ट 2 पाहण्यासाठी आताच फॉलो करून ठेवा.